बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेत होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा बालाजी चराटे यांनी दिला आहे। महाराष्ट्र शासन आणि कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक आणि आर्थिक सक्षम बनवण्यासाठी सन 2010-11 पासून विविध योजना जाहीर करण्यात आल्या। यामध्ये सुरक्षा पेटी, मध्यान्ह भोजन, कन्या विवाह अनुदान, शैक्षणिक अनुदान, गृह बांधणी अनुदान, गृह उपयोगी वस्तू संच आणि इतर असे 28 योजनांचा लाभ कामगारांना मिळतो। या संपूर्ण योजनांचं कामकाज प्रत्येक जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या देखरेखीखाली चालतं। बांधकाम कामगारांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये नोंदणी करावी लागते। परंतु यावेळी या योजनांचा लाभ मिळण्याकरता खासगी दलाल, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी हे गरीब बांधकाम कामगारांकडून पैसे घेतात। सोलापूर जिल्ह्यात आज तारखेपर्यंत अंदाजे 2 लाख बांधकाम कामगारांची नोंद झाली आहे। सोलापूर जिल्ह्यात 2 लाख बांधकाम कामगार आहेत का, हा प्रश्न निर्माण होतो। म्हणजेच बोगस कामगारांची नोंदणी सुरू आहे यात शंका नाही। सहाय्यक कामगार आयुक्तांच्या संगनमतानं ठेकेदार, दलाल, राजकीय पक्ष आणि स्वयंघोषित कामगार संघटना तसंच इतर असे मिळून या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि फसवणूक करत आहेत आणि म्हणूनच सहाय्यक कामगार आयुक्त कल्याणकारी मंडळ आणि महाराष्ट्र शासनाच्या निषेधार्थ सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय दमाणी नगर सोलापूर येथे सोमवारी 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता शेकडो बांधकाम कामगारांसह अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा बालाजी चराटे यांनी पत्रकार परिषदेत दिला। यावेळी बालाजी चराटे यांच्यासह विष्णू कारंपुरी, गणेश गुड्डू, अंगद जाधव, सुहेल शेख आदींची उपस्थिती होती। तो ग हे कुठून आणलं? आणला साडी पण वाह, छान दिसते की। हो, सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला आणि लय दिसायची इच्छा होती म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे। बर, राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा।